मित्रांनो, आजचा प्रश्न भावनिक नाही, तो राजकीय आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात नाती जपली जात नाही, तर ती गरजेनुसार वापरली जातात. काका आणि पुतणे अर्थात शरद पवार आणि अजित पवार हे दोघे पुन्हा एकत्र येणार का? यावर सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. पण प्रश्न असा आहे, की खरंच हे पुनर्मिलन आहे का? की निवडणुकीपुरतं राजकीय नाटक? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भावना नाही, तर वास्तव दाखवणार आहे. हा व्हिडिओ कुणाच्या बाजूने नाही, तर सत्तेच्या बाजूने आहे. कारण राजकारणात शेवटी तोच जिंकतो ज्याच्याकडे सत्ता असते. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूयात. महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे एक होणार का? हा प्रश्न जितका भावनिक वाटतो तितकाच तो खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. कारण प्रश्न मुळातच चुकीच्या ठिकाणी विचारला जातोय. खरा प्रश्न असा असायला हवा, की जेव्हा राजकारण केवळ सत्तेभोवती फिरू लागते, तेव्हा नात्यांना, मूल्यांना आणि वारशाला किती किंमत उरते? 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट ही एखाद्या क्षणिक गैरसमजाची परिणती नव्हती, तर दीर्घकाळ चाललेल्या सत्ता संघर्षाचा स्फोट होता. शरद पवार यांचे राजकारण म्हणजे संयम, वेळेची वाट पाहणे आणि सत्ता असूनही सत्तेपासून अंतर राखणे. तर अजित पवार यांचे राजकारण म्हणजे सत्ता म्हणजेच राजकारण आणि सत्ता मिळवण्यासाठी योग्य वेळ ही ती आत्ताच असते. हा मूलभूत फरक दोघांमध्ये आहे. त्यामुळे हे विभाजन भावनिक नव्हते, ते वैचारिक होते. आज जर पुन्हा एकदा एकत्र येण्याचे सूर उमटत असतील, तर त्यामागे कोणतीही कौटुंबिक ओढ नाही, तर निव्वळ भीती आहे. हो मित्रांनो, निव्वळ भीती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आरसा दाखवला आहे. स्वतंत्रपणे लढण्याची ताकद दोन्हीकडे नाही आणि एकमेकांविरुद्ध लढण्याची लक्झरी तर अजिबात नाही. मत विभाजन झाले तर फायदा कुणाला होतो हे महाराष्ट्रात नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे तडजोड, संवाद, एकत्र लढा अशा शब्दांना अचानक प्रतिष्ठा मिळू लागली आहे. म्हणूनच म्हणतोय मित्रांनो मी, की राजकारण आहे, पुनर्मिलन नाही. अजित पवार यांनी पत्रकारांसमोर उच्चारलेले "तुझ्या तोंडात साखर पडो" हे वाक्य याच दुटप्पीपणाचे प्रतीक आहे असं मला वाटतं. जर खरंच एकत्र येण्याचा ठाम निर्धार असता, तर तो स्पष्ट शब्दात मांडला गेला असता आणि जर शक्यता नसती, तर तीही तितक्याच ठामपणे नाकारली गेली असती. पण इथे हेतू वेगळा आहे. दोन्ही बाजूंनी खुली ठेवलेली खिडकी, एकीकडे कार्यकर्त्यांना आशा दाखवायची, तर दुसरीकडे सत्ताधारी व्यवस्थेला नाराजही करायचे नाही. हे राजकारणातील सोयीचे मौन आहे, स्पष्टतेचा अभाव आहे. या सगळ्या चर्चेत बारामतीचा उल्लेख टाळता येणार नाही. कारण बारामती म्हणजे पवार कुटुंबाची ओळख, ताकद आणि प्रतीक. अलीकडे उद्योगपती गौतम अदानी यांचा बारामती दौरा हा केवळ विकास प्रकल्पापुरता मर्यादित नाही, तो एक राजकीय संकेत आहे. केंद्रातील सत्तेशी जवळीक असलेले उद्योग समूह जेव्हा बारामती सारख्या प्रतिकात्मक मतदारसंघात सक्रिय होतात, तेव्हा त्याचे अर्थ सरळसोट नसतात. विकासाच्या नावाखाली सत्तेची नवी समीकरणं आकार घेत असतात आणि हीच ती जागा आहे जिथे काका पुतण्यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेला वेगळा रंग चढतो. कारण आजचा अजित पवार हा सत्ताधारी व्यवस्थेचा भाग आहे आणि आजचा शरद पवार हा त्या व्यवस्थेचा सर्वात तीव्र टीकाकार आहे. भारतीय जनता पक्षासोबत जाणं किंवा न जाणं हे केवळ युतीचा प्रश्न नाही, तो राजकीय आत्मसन्मानाचा, वैचारिक सातत्याचा आणि वारशाचा प्रश्न आहे. या टप्प्यावर पूर्ण पुनर्मिलन म्हणजे शरद पवार यांनी स्वतःच्या संपूर्ण राजकीय भूमिकेवर पाणी सोडणे किंवा अजित पवार यांनी घेतलेल्या सत्तेच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे. हे दोन्ही पर्याय आज कुणालाही परवडणारे नाही. म्हणूनच आज जे काही घडते आहे ते निर्भीडपणे ओळखले पाहिजे. ही जवळीक म्हणजे मैत्री नाही, ही गरज आहे. ती एकत्र येण्याची भाषा म्हणजे भीतीतून आलेली रणनीती आहे. निवडणूक जवळ आली की विचारधारा बाजूला ठेवून व्यवहार बोलू लागतात आणि निकाल लागला की पुन्हा आपापले झेंडे उंचावले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणाला हे दृश्य काही नवीन नाही. सत्ता टिकविण्यासाठी किती तडजोडी करायच्या आणि त्या तडजोडींची किंमत कोण मोजणार? कार्यकर्ते, मतदार आणि राजकीय नैतिकता हे सगळे या खेळात नेहमीच दुय्यम ठरतात. त्यामुळे सध्याच्या घडीला एक गोष्ट तर खरी आहे, की काका पुतणे कदाचित एका व्यासपीठावर दिसू शकतात, एका प्रचारात सहभागीही होऊ शकतात, पण एकाच विचारधारेत, एकाच राजकीय दिशेत आणि एकाच मूल्यांवर उभे राहतील अशी अपेक्षा करणं म्हणजे राजकारणाच्या वास्तवाशी प्रतारणा केल्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भावना टिकतात, पण निर्णय नेहमी सत्तेने घेतले जातात. आणि आज सत्तेचे वास्तव असे आहे, की एकत्र येण्यापेक्षा एकमेकांना एकमेकांची गरज आहे. नात्यापेक्षा आकड्यांची, वारशापेक्षा विजयाची. त्यामुळे काका पुतणे एक झाले असा मथळा कदाचित झळकू शकेल, पण तो मथळा सत्यापेक्षा सोयीचा अधिक असेल. आणि हाच सगळ्यात चर्चेचा विषय, सर्वात कटू आणि प्रामाणिक निष्कर्ष आहे. तर आजचा निष्कर्ष स्पष्ट आहे, की काका आणि पुतणे कदाचित एका स्टेजवर दिसतील, कदाचित एका प्रचारात दिसतील, कदाचित एका फोटोमध्येही झळकतील, पण
एकाच विचारात, एकाच दिशेत, एकाच मूल्यांवर उभे राहतील ही अपेक्षा राजकारणात ठेवणं म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भावना टिकतात, पण निर्णय नेहमी सत्तेने घेतले जातात. आणि आज सत्तेचं वास्तव असं आहे की नात्यापेक्षा आकडे महत्वाचे आहेत. वारशापेक्षा विजय महत्वाचा आहे. म्हणूनच पुढच्या वेळी काका पुतणे एक झाले असा मथळा पाहिलात तर प्रश्न विचारायला विसरू नका की हे नातं आहे की गरज. हीच आहे मित्रांनो आजची सॉलिड बात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की दिसू द्या. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू आणखी एका सॉलिड बात सोबत. धन्यवाद.